काल पुन्हा अतिवृष्टी झाली आणि एवढा पाऊस पडला तर पुन्हा इथे सगळ्या व्यापाऱ्यांमध्ये लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं की त्या दिवशी ज्या पद्धतीने पाऊस 1 महिन्याचा एका दिवशी पडला आणि सगळे नदी नाले हे फुल झाले, काही ठिकाणी डॅम फुटले, महाराष्ट्र पूर्ण वाहून गेला. पण बातमी करताना असं झालं बेलापूर वाहून गेला. सगळीकडे बेलापूर बेलापूर बेलापूर. का ऐरोळी वाहून नाही गेली, घनसोली कोपरखेडने वाशी वाहून नाही गेली, सगळीकडे गेली. सगळीकडे व्यापाऱ्यांचं पाणीचं नुकसान झालं. पण दाखवताना काय फक्त मंदा मात्रेचं बेलापूर व्यापाऱ्यांचं नुकसान झालं, घराचं झालं, पूर्ण महाराष्ट्रात झालं. शेतं भातं शेती कांदे पीक बियाणं सगळं वाहून गेलं. त्या लोकांनी काय करावं? आपल्याकडे सगळ्या सुविधा असताना सुद्धा आपण अशा पद्धतीने बेलापूरचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये बदनाम केलं. होल्डिंग पॉईंटचं काम चालू आहे. अचानक आलेला पाऊस इथे टाकलेलं डॅमेज लोकांनी. मी आता इथले बोर्ड अधिकारी पालवे आणि इंजिनियर चौरे यांना बोलली, इथलं अतिक्रमण जर आजच्या या 4 दिवसात जर हटवलं नाही तर मला तुमच्यावर कारवाई करावी लागेल. पक्की अतिक्रमण झाली. मी सांगून सांगून सिडकोला पालिकेला गेल्या 6 महिने सांगते काही अतिक्रमण धाबे काढा. इथे म्हणजे गुटखा चरस गांजा दारू अनैतिक धंदे चालतात. इथं लोकांना इथं मुलांना नवीन पिढी बर्बाद केली जाते. पण कोणाचा तरी वरदस्तामुळे हे धाबे तुटले जात नाहीत. कोणाला अधिकारी आले का कोणाचे नेत्याचे फोन येतात आणि धाबे बघा तुम्ही पक्के झाले. आता 1-2 एकरी जागा सिडको अशी कोणाला 2 गुंठे 1 गुंठे जागा गावात सोडत नाही. आणि अतिक्रमण करणारे हे 1-1 लाख रुपयेचं भाडं आहे. कसलं? तुमच्या भंगारवाल्यांचं. हे नाही तर मिळतं. आता जर बोर्ड अधिकाऱ्यांनी जर इंजिनियरने धाबे काढले नाहीत आणि होल्डिंग पॉईंटचं जे इथं बघा किती डॅब्रिज आणून टाकलंय. डॅब्रिज उचलायचे पैसे, डॅब्रिज टाकण्याचे पैसे, कोण येऊन टाकतं काय येऊन टाकतं कोणाला पत्ता नाही. इथं हे सगळं आता इथे दौरा केल्यानंतर हे मी आता लक्षात आणून दिलेलं आहे. आणि हे 2-4 दिवसात तिथं साफसफाई झाली नाही आणि होल्डिंग पॉईंटच्या आता 3 मशीन लावले. हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे. पावसाचा आता काही भरोसा नाही. जसा माणसाचा भरोसा नाही तसा पावसाने पण साईडला माझा राजकीय कट होता. प्रशासनाचे लोक त्यांचं काम करतात आहेत. कारण होल्डिंग पॉईंटचं काम व्हायला अजून महिना होता. मे महिना चालू आहे. पण त्यात अचानक आलेला पाऊस त्यांचं ते काम करत आहेत. पण राजकीय कट फक्त मंदा मात्रेला कशा पद्धतीने बदनाम करताय. मंदा मात्रेचं लक्ष नाही. हे काम 20 वर्ष होत नव्हतं. हे मीच करून आणलं. मीच टेंडर काढायला लावलं. आता मी कॉन्ट्रॅक्टरलाही बोलले, जर हे काम तू 8 दिवसात केलं ना तर तुलाही मी ब्लॅक लिस्टला टाकल्याशिवाय राहणार नाही. व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन आहे ते बोलवलं आणि त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आपण प्रत्यक्ष रूपाने हे काम बघतोय. हवामान खात्याने पावसाळा हा पहिल्यापासून सुरुवात होणार लवकर असं हवामान खात्याने सांगितलं होतं. त्याबरोबर महानगरपालिकेने त्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं. आपल्या एक टार्गेट असते शासनाचं की 15 मेपर्यंत सर्व कामं आटपून घ्यायची असतात पावसाळ्यापूर्वी. पण आपण पाहिलं की बऱ्याचशा चर्चा क्षेत्रामध्ये गटारं वगैरे तुंबलेली तशीच राहिली. त्याची टेंडर लेट केली. हे आपल्या प्रेसमार्फतच आपण हे केलेलं आहे. आज पण आपण जी परिस्थिती बघतो आहे की ते आत्ता काम चालू आहे ते पण असंच आहे की एक खड्ड्या मारतात आणि त्याची माती दुसऱ्या ठिकाणी. ॲक्च्युली हे सर्व माती आहे, जी गाळ आहे तो गाळ काढणं बाहेरच्या साईडला हे गरजेचं आहे. कारण आत्ता जर पाऊस पडला तो गाळ परत त्याच्यात जाणार. म्हणजे ही ढोल मेहनत ही फुकटची आहे. त्याच्यातून काय साध्य महानगरपालिकेला करायचे हे आम्हाला माहीत आहे. पण जे व्यापाऱ्यांचं अतिव नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई व्यापाऱ्यांना मिळावी असं नवी मुंबई आपल्या महासंघातर्फे मी विनंती करतो. आणि याकरता आपल्या नुकसान भरपाईला आम्हाला जे करावं लागेल ते आम्ही करू. कारण आज पण असं आमचा कयास आहे की आज जे काम चाललेलं आहे ते वॉल पुटिंगवर होऊ शकत नाही. आणि या भविष्यात येत्या पावसाळ्यात जे अतिवृष्टीबद्दल जे भविष्य वर्तवलेलं आहे त्याप्रमाणे झालं तर व्यापाऱ्यांचं पुनश्च या इथे नुकसान होणार आहे असं आम्हाला वाटतं आहे. आणि त्या दिशेने काम होते असं दिसत पण नाही. त्याबद्दल प्रशासनाने महानगरपालिका प्रशासनाने इथे कॉन्ट्रॅक्टर वाढवावे किंवा मशिनरी वाढवावी. आणि या डेब्रिज आहेत जे गाळ आहेत ते गाळ तात्काळ बाजूला नेण्याची गरज आहे.
त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला आपण डेब्रिज बघताय, त्या डेब्रिजमध्ये भरारी पथक कंटिन्यूच चालत असताना एवढं डेब्रिज आलं कुठून आणि कसं टाकण्यात आलं याची पण चौकशी होणं फार काळाची गरज आहे. कारण हे डेब्रिज पण आहे, हे पुढे समुद्रात जाणारं पाणी आहे, त्याला अडवणार आहे आणि समुद्रात जाणारं पाणी अडवल्यामुळे ते पाणी परत या होल्डिंग पॉईंटमध्ये येईल आणि परत नुकसानीचा एक प्रयत्न हे होईल असं आम्हाला वाटते.